2021च्या कोणत्या इश्यूमध्ये हे लोक आत करायला बघत होते. आता कोर्टाने थांबवलंय ते. तर तुम्ही हे नाही करू शकत की गुन्हेगारांचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करसाल, हे नाही चालणार. म्हणजे तुम्ही इथे दोन गोष्टी क्लिअर करताय की ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्यावर एफआयआर नाही, त्यांची समजूत काढा. चुकीचं शिवी नाही दिली पाहिजे, त्यांची समजूत काढा. आणि दुसरं जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करू शकतं. येस. आता मी येतो 20 तारखेवर, कारण की 20 तारखेला जे काही झालं, लाठीचार्ज झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याचे अनेक व्हर्जन आहेत, वेगवेगळे व्हर्जन आहेत. तुमचे काही आरोप आहेत, त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? म्हणजे ज्यावेळेस वांगचूक यांना घेऊन गेले तुम्ही तिथे नव्हते? येस. जेव्हा वांगचूक सरांना उचलून नेण्यात आलं तेव्हा म्हणजे सकाळचे 6:30 वाजले होते. 6:30 वाजता आम्ही दोघं उठलो, स्टेजवर थोडा डिस्कस करत होतो की 20 तारखेचा जो मोर्चा आहे तो किती लोक येतील, कशा प्रकारे करायचा. आणि अर्ध्या तासाच्या डिस्कशन नंतर मी सरांना बोललो, सर मी जातो आता, आंघोळ करून येतो, कारण की तो माझा रुटीन होता. मी जंतर मंतरवर झोपायचो आणि सकाळी 7 वाजता मी आंघोळीला माझ्या मित्राच्या घरी जायचो. आणि पोलिसांनी तीच संधी पाहिली. जेव्हा मी 7 वाजता मित्राच्या घरी निघालो, पोलिस आत घुसली, सरांना उचलून नेण्यात आलं. मी माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो, मला लगेच कॉल आला सरांना उचलून नेत आहे. तर मी लगेच ब्रश माझा तसाच फेकून खाली आलो आणि मी माझ्या गाडीकडे जात होतो जंतर मंतरकडे निघण्यासाठी. दिल्ली पोलीसचे 5-6 लोक आले. त्यांनी मला पकडलं, मला मारहाण केली. नंतर म्हणला त्यांनी रस्त्यावर घासून बेसमेंटमध्ये नेलं, माझा फोन हिसकावून घेतला, माझं तोंड दाबलं आणि मला तोपर्यंत सोडलं जोपर्यंत सोनम सरांना उचलून नेलं. एकदा सोनम सरांना उचलून नेलं की मला म्हणता, हां आता तू जंतर मंतरवर जाऊ शकतो. पण त्याच्या आधी त्यांनी माझ्यासोबत मारहाण सुद्धा केली. अच्छा, म्हणजे जोपर्यंत त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे जाऊ द्यायचं नाही असा तो प्लॅन होता? असा तो प्लॅन होता. माझा फोन हिसकावून घेतला होता. मी व्हिडिओही टाकला त्यानंतर, जिथं पोलीस माझ्या अवतीभोवती होती. आणि नंतर ते मला म्हणले आता जा जंतर मंतरला. अच्छा, मग तुम्ही तिथे येऊन का नाही बोलले की तुम्हाला मारहाण झाली? मी बोललो ही गोष्ट. अच्छा, मी बोललोय, मी हे व्हिडिओमध्ये सांगितलं. मी लगेच जसंच मला सोडण्यात आलं मी लगेच एक व्हिडिओ टाकलाय. तो व्हिडिओ पहा तुम्ही, आजही तो व्हिडिओ आहे. तिथून तुम्ही गेले, मग तिथून तुमचं आंदोलन सुरू झालं, संसदेकडे मार्च सुरू झालं? नाही, ते 20 तारखेला झालं. हे सगळं 16 तारखेला सांगतो मी. 20 नाही, सोनम सर यांचं 16. तुम्ही जेव्हा संसदेकडे निघाले होते, ज्या दिवशी लाठीचार्ज झाला, मी त्या दिवशीच बोललो होता. त्या दिवशी तुम्ही मध्येच आंदोलन का थांबवलं की आता नाही, इथे पुढे जाऊ देऊ नका आंदोलन? नाही, ते हे झालं, आम्ही मार्च सुरू केला. हां, आम्ही जसाच मार्च सुरू केला, पोलिसांनी काही न बघता लाठीचार्ज केला. माझ्या डोळ्यासमोर एका 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडण्यात आलं. माझ्या डोळ्यासमोर 17-18 वर्षाच्या मुलींचे, एक मेल पोलीस ऑफिसरचे संदीप लांबा, त्यांनी गळे पकडले मुलींचे. आणि माझ्यासमोर लोकांचे हात तुटले, पाय तुटले. माझ्याकडून ते सर बघवलं नाही गेलं. मी तो मार्च थांबवल्यामुळं माझे सपोर्टर्सही नाराज झाले की तू मार्च का थांबवला, आम्ही आज आमचं डोकं फोडून घेण्यासाठी तयार आहे, तू चल, आम्ही येऊ, आम्ही जाऊ, मार खाऊ, पण आम्ही समोर जाऊ. पण मी त्यांना म्हणलं, पोलीस लाठीचार्ज करते त्यावरनं एकंदरीत असं दिसून येते पोलिसला वरतून क्लिअर ऑर्डर्स आहेत की आज स्टुडंट्सचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना आज इतकं मारायचंय की हे याच्यानंतर रस्त्यावर कधीच उतरले नाही पाहिजे. हा क्लिअर मेसेज पोलिसला द्यायचा होता. त्याच्याशिवाय पोलीस काय अशी मारहाण करेल? जेव्हा कुठली पॉलिटिकल पार्टी प्रोटेस्ट करते तेव्हा पोलीस त्यांच्यावर वॉटर कॅनन गन्स यूज करते. ह्या स्टुडंट्सवर तुम्ही लाठीचार्ज केला आणि त्या लाठींमध्ये खिळे होते. पहिले गन्स वापरल्या, ज्याच्यामुळं काही मुलं आजही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्याची विजन जाऊ शकते. मुलींना डोकं फोडण्यात आलं, त्यांचे कपडे फाडून पोलिसांनी मारले, मेल पोलीस ऑफिसर्सने. जेव्हा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होत होतं, हे मी पहिल्यांदा बघत होतो सर. मी आयुष्यात आंदोलन नाही केली एवढी. हे पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर होत होतं, ते माझ्याकडून बघवल्याने गेलं. पण असं तर नाही ना की संसदेत लोक घुसण्याचा प्रयत्न करत होते? मला तर आयडियाच नव्हती. त्यामुळे असं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला? नाही, मला तर आयडियाच नव्हती, कारण की तिथं जॅमर्स लावलेले होते. तर जंतर मंतरच्या बाहेर काय चालू होतं याची मला कल्पनाच नव्हती. पोलिसांनी जॅमर्स लावलेले होते, मराठी मीडियावाले काही तिथं होते. मी त्यांना म्हणत होतो तुम्ही दाखवा इथं काय होतंय. ते म्हणत होते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय, पण जॅमर्समुळे आमची फीडच नाही चालली आहे. तर जॅमर्स लावल्यामुळं बाहेर काय चालू होतं याची मला कल्पनाच नव्हती. आणि हे सगळं यांनी सुनियोजितपणे केलेलं होतं. जॅमर्स मुद्दामून लावले होते कारण की मी कम्युनिकेट नाही करू शकत. जॅमर्स नव्हते लागले कारण की मला नव्हतं कळलं पाहिजे किती गर्दी आली किती गर्दी नाही. मला जर कळलं असतं एवढी गर्दी आली त्याच दिवशी राजीनामा घेतला असता आम्ही. पण लोक संसदेपर्यंत पोहोचले होते हे